तर चला, मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे, जी की आहे चवळीची आमटी, अख्ख्या चवळीची आमटी. तर त्यासाठी मस्त कांदा परतून घेतला, म्हणजे कांदा कापून घ्यायचा बारीक, बारीक टोमॅटो चिरून घ्यायचा आणि लसूण, हिरवी मिरची सगळं बारीक कट करून घ्यायचं छान. आणि त्यानंतर कढीपत्ता पण घ्यायचा फोडणीसाठी. इकडे जिरे, मोहरी, कांदा लसूण मसाला, लाल तिखट आणि हळद असे काहीसे मसाले घेतलेत. आणि तेल पण लागणार आहे. तेल तुम्हाला जेवढं लागेल, ज्या काहींना जास्त तेलकट खायला आवडतं, काहींना नाही आवडत, सो तुमच्या पद्धतीनुसार तुम्ही टाकायचं. तर इकडे मी एक 1.5 चमचा तेल टाकलं आहे आणि त्यात गरम झाल्यानंतर मस्त अशी मोहरी तडतडू दिली. तोपर्यंत मी एक सांगते, मी जो आता इतक्यात अंबारीचा मसाला दाखवला ना, तो मी उसळ वगैरे करायची असली का मग वापरते. म्हणजे कांदा लसूण मसालाच आहे, बट छान आहे तो. तर टेस्ट येते त्याने एक वेगळीच. तर त्यासाठी मग टाकते मी तो. चवळीच्या आमटी असो म्हणा किंवा मग उसळ वगैरे यात टाकते. तर छान असं मोहरीचा तडतडून झालं आहे, नाचून झालं आहे तिचं तेलात. त्यानंतर मस्त असं कढीपत्ता टाकला, लसूण टाकला आणि जिरे नंतर टाकले, कारण जिरे ना तेल जास्त गरम असल्यामुळे ना करपून जातं, त्यामुळे मग ते थोडं लेटच टाकलेले बरं राहतं. आणि बघ छान असा कांदा परतून घ्यायचा. कांदा टाकून नंतर हिरवी मिरची पण टाकून दिली होती मी, नंतर जिरे आणि हिरवी मिरची सोबत टाकली होती. आणि हे बघा आपल्या कोरडे मसाले, जसं काही लाल तिखट, कांदा लसूण मसाला आणि तो अंबारीचा मसाला जो मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवला तो. आणि त्यानंतर मीठ, टोमॅटो छान असं परतून घ्यायचे. टोमॅटो आहे ना एकदम मऊ होऊ द्यायचे, तरच टेस्ट येते आणि छान अशी एक ग्रेव्हीचं टेक्स्चर येतं त्याला. त्यामुळे तर थोडा वेळ टोमॅटो वगैरे शिजून घेतले आणि त्यानंतर मी ना इकडे कुकरमध्ये ना चवळी उकडून घेतली होती, ती टाकून दिली. तर फायनल रिझल्ट आपला इथे बघा, ही अशी छानशी चवळीची आमटी म्हणा, भाजी म्हणा झाली आहे माझी. तुम्ही सुकी पण करू शकता अशी आणि ग्रेव्ही म्हणजे पातळ पण करू शकता. असं असं छानसं जेवण आहे आमचं संध्याकाळी. तुम्हाला सर्वांना माहितीच आहे, माझ्या व्हिडिओमध्ये बघत असाल तर फक्त भात आणि भाजी असते आणि हे बाकी कांदा, ही कांदा लसूणची मिरची आहे, जी मी घरीच बनवली आहे. तर तुम्हाला तिची रेसिपी पाहिजे असेल ना तर सांगा मला, मी नक्की शेअर करेल. आणि मस्त पापड आहे तोंडी लावायला आणि कांदे आहेत. तर चला, आम्ही जेवण करतो. तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते मला सांगा. आणि इकडे ताकही घेतलं आहे. चला बाय.